सारे परी विश्व कुटुंबची जाहले दुरावले. देश सारे परी विश्व कुटुंबची जाहले परी विश्व कुटुंबची जाहले परी विश्व कुटुंबची जाहले. हाय, हाय, काय म्हणतोय? बोला. काय म्हणताय? काय नाही, चालू आहे. आपल्या गप्पांमुळे डोक्यात काय काय एक एक विचार सतत भुंग्यासारखे फिरत राहत आहेत. हो, अगदी माझंही असंच होतंय. माझ्या डोक्यात काय आलं माहिती आहे की ही मॅरेज नावाची कन्सेप्ट एक्झॅक्टली उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर आली असेल, नाही? आणि बघ ना, आत्ता मॅरेज सगळ्या देशांमध्ये आहे, मॅरेज नावाची कन्सेप्ट. आता मला प्रश्न असा पडलाय की ऍक्च्युली ही मॅनमेड असणार आहे, निसर्गाने माणूस जन्माला घातला, पण आपण त्याला काय म्हणतो की आकाशातच गाठी जमल्या किंवा तिकडूनच सगळं घडतं, एक त्याला वेगळं अधिष्ठान जोडतो आपण. तर ही रिलेशनशिपची गरज माणसाला कशी आणि कधी भासली असेल आणि कसं हे सगळं स्ट्रक्चर डेव्हलप झालं असेल, नाही? इंटरेस्टिंग आहे, नाही हे? पण जेव्हा जसं जसं आपण म्हणजे काय म्हणतात त्याला जंगलातनं शहरातमध्ये राहायला आलो किंवा आपण सुसंस्कृत व्हायला लागलो एके अर्थी, त्या टप्प्यावरती माझ्या मते त्याची सुरुवात झाली असणार. आणि त्याचं इन्स्टिट्यूशनलायझेशन तर खूप पूर्वी झालं ना. हजारो वर्षांपूर्वीपासून लग्न ही संस्था म्हणून अस्तित्वात आहेच आहे. आणि त्याच्यामधनं खूप साऱ्या सोयी समाजासाठीच्या बघितल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अं, काय म्हणता येईल त्याला की स्त्रियांना कधी काळी पुरुषांची प्रॉपर्टी म्हणूनच पाहिलं जायचं. तर जशा की गाई म्हशी आहेत तशी बायको आहे अजून, किंवा राजाला पण अनेक बायका असायच्या असं पण होतंच आपल्याकडे, की एक राजा आणि त्याला 3-4 बायका वगैरे असं सगळं. तो हे सगळं होतंच. आणि माझ्या मते तिथून कुठून तरी असं होतं की जास्तीत जास्त तरुण मुलं जन्माला घालण्यासाठीचं सगळ्यात सेफ किंवा अं, खात्रीलायक असं जे काय एक संधान आहे किंवा एक प्रोसेस आहे, त्याच्यासाठी लग्न हे एकदम प्री रिक्विसाइट आहे ना, त्याच्यासाठी गरजेची असलेली गोष्ट आहे. आणि त्यातनं कदाचित ते सगळं सुरू झालं असावं बहुधा. कारण की जेव्हा लग्न ही संस्था निर्माण होते तेव्हा ते पण फक्त स्त्री पुरुषांमध्ये, म्हणजे हेट्रोसेक्शुअल रिलेशनशिप बद्दल बोलतोय आपण. बाकी इतर अनेक स्पेक्ट्रमवरची नाती आहेत ज्याच्याबद्दल तितकी म्हणावी तितकी वाच्यताच नाहीये. पण मग ह्या किंवा ह्या प्रकारच्या संबंधांना जास्त अधिकृत असं का मानतो आपण? त्याचं कारण असं आहे की या संबंधातनं नवीन जीव जन्माला येऊ शकतो. आणि याचा अर्थ की नवीन मुलं त्या त्या राज्यासाठी करदाते म्हणून येतील, किंवा ह्या सगळ्याच्या साठी ते सोयीचं आहे की स्त्री आणि पुरुषांनी एकत्र यावं जास्तीत जास्त प्रमाणात. म्हणजे मग तुमची बालकांची संख्या जी आहे ती वृद्धांच्या संख्येपेक्षा कायमच वरचढ राहील. त्याच्यानी एक प्रकारचा त्रिकोण तयार होतो समाजाचा. म्हणजे सगळ्यात जास्त संख्या बालकांची असते आणि सगळ्यात कमी संख्या ही वृद्धांची असते. असा एक आयडियल त्रिकोण त्यातनं समाजाचा तयार होऊ शकतो. आणि म्हणून कदाचित ते एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या वर्षांपासनं लग्न ही संस्था आपल्याकडे आहे जगभरात सगळीकडे. आणि दुसरं त्याचं असं आहे की ते 7 जन्माच्या गाठी वगैरे म्हणजे एका प्रकारचं ते ब्रँडिंगच आहे ना. म्हणजे सगळ्या लोकांनी त्याला भरीस पडावं ह्याच्यासाठी जसं ऍडव्हर्टाइजमेंट असते आजकालच्या काळात, तशातलंच काहीतरी भाग वाटतो मला तो. असं सांगितलं किंवा हिंदी सिनेमांमधनं किंवा कुठल्याही सिनेमांमधनं प्रेमाची प्रतीक असं सगळं म्हणून की एका प्रकारचं नातं सतत तरुण मनांवरती बिंबवत राहिलं की त्यांनाही असं वाटतं की आपलंही लग्न व्हावं, आपल्यालाही मुलं असावीत. आणि एका सटल पद्धतीने समाज पुढे जात राहतो त्या सगळ्याच्या ओढीने. त्याच्यातनं प्रत्येकाचं वास्तव निराळं तयार होत असतं खरं तर. पण दाखवताना असं दाखवलं जातं की खरंच हे किती काहीतरी भव्य आहे वगैरे. म्हणजे प्रेम चांगली गोष्ट आहे, पण
लग्न ही संस्था आहे म्हणजे नक्कीच, आणि मग त्याच्यामध्ये व्यवहारच आहे म्हणजे 100% असं मला वाटतं. व्यवहार लग्न हा व्यवहार आहे व्यवहार असं. आहे असं वाटतं तुला? हो. लग्न हे व्यवहार वाटतं तुला? हो. म्हणजे आता म्हणलं तसं की हा माझा दृष्टिकोन असेल, पण मला असं वाटतं की हा. प्रेम ही जरी कितीही उच्च कोटीची भावना असली, कितीही तरल आणि कितीही सशक्त अशी भावना असली, तरी लग्नामध्ये व्यवहाराचा खूप मोठा टप्पा असतो. कारण की आपण समाजाशी एका अर्थी अधिकृतरित्या जोडलं जाण्यासाठीचा जो काय खटाटोप आहे, तो म्हणजे लग्न आहे. आपल्या मुलांना अधिकृतरित्या समाजामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये त्यांचं नाव घालता यावं, लोकांना सांगता यावं, की हा अमुक ह्याचा मुलगा आहे. ह्या अधिकृत मार्गासाठी असलेली जी काही सगळी व्यवस्था आहे, ते म्हणजे लग्न आहे. तसंच तुमची संपत्ता, मालमत्ता वाटून घेण्यासाठीची जी काय आर्थिक तरतूद आहे, त्याला पण लोकं लग्नालाच मान्यता देतात, जगभरात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये. सो जर अगदी अगदी लग्न नसेल झालेलं, तर मग तुम्ही जो काही संबंध प्रस्थापित केलाय त्याला समाज मान्यता आणि न्यायव्यवस्थेसमोर मान्यता नाही. म्हटल्यानंतर मग तुम्ही त्या सगळ्या व्यवस्थांमध्ये व्यवस्थित बसण्यासाठी आणि तुम्हाला त्रास न होण्यासाठी म्हणून जे तुम्ही तडजोड किंवा जी काय पावलं उचलता, त्याला आपण लग्न म्हणतो. हम्म. जर असं कोणी बरोबर आहे. की आपण जंगलात जाऊन लग्न केलंय, तर मग ते इथे जेव्हा समाजात येतात, तेव्हा ते त्यांना असं काही मान्यता देत नाही. ते म्हणतात की लग्न रजिस्टर करा, सर्टिफिकेट घ्या, मग तुमचं लग्न झालं. तोवर काही आम्ही मान्य करणार नाही की तुमचं लग्न झालंय. म्हणजे मग तो व्यवहारच झाला शेवटी त्याच्यामध्ये. अगदी अगदी. आणि मग कायमचे ते त्या बंधनामध्ये अडकून जातात, जखडून जातात, है ना. पण गंमत पुढे अशी आहे की काही लोक मोनोगॅमस असतात, काही पॉलिगॅमस असतात. आता हे नॅचरल टेंडन्सीज आहेत की काय, नेमकं कशामुळे असं होत असेल. आणि परत पुढे काय होतं की या नात्यामध्ये कुठेतरी पॉवर प्ले तयार होता राहतो. म्हणजे हे नातं युनिक होण्यापेक्षा ते काहीतरी पॉवर प्ले होतो. किंवा अनेक जण लग्न का करतात, ते ती कॉन्सेप्ट आहे आणि ती फॉलो करायचीच असते म्हणून करतात की काय, का नव्यानं एकत्र येऊन त्यातला काही अर्थ शोधू पाहतात त्या रिलेशनशिपमध्ये. माझ्या मते ह्याला 2-3 म्हणजे प्रश्न एकत्रच आहेत त्याच्यामध्ये, तू काय म्हणतोय त्यातला सगळ्यात पहिला जो भाग आहे त्याच्यातला, की निसर्गाने अशी काही आपल्यावरती कुठल्याही प्रकारची बळजबरी किंवा जबाबदारी टाकली नाहीये, की एका माणसापाशी तुम्ही आयुष्यभर राहा. कारण की निसर्गात काही प्राणी आहेत जे एका नरा किंवा मादीबरोबर संपूर्ण आयुष्य घालवतात. इतर काही प्राणी आहेत जे फक्त सुगीच्या काळामध्ये एकत्र येतात आणि पुन्हा विभक्त होतात. तो निसर्गामध्ये माणसांच्याकडनं पण अशा एखाद्या पद्धतीची अपेक्षा नाहीये, की एकाच नर किंवा मादीबरोबर तुम्ही राहा आणि मग किंवा तुम्ही वेगवेगळे पार्टनर्स निवडा. निसर्ग दोन्हीपैकी काहीच तुम्हाला सांगत नाही. हा तुमच्यापाशी खरं तर चॉईस ठेवलेला आहे. मात्र समाज व्यवस्था किंवा एक पूर्ण समाजाच्या उत्क्रांतीसाठीचा जर आपण विचार केला, तर त्याच्यासाठी सिस्टम तयार करणं खूप गरजेचं असतं कुठल्याही समाजासाठी. तर जर सिस्टम अशी बरोबर. असेल की स्त्री आणि पुरुष एकत्र आल्यावरती त्यातनं मूल जन्माला येणारच आहे. पण जर ते त्याच्या पुढे एकत्र राहणार नसतील, त्या मुलाची जबाबदारी घेणार कोण? मग ती जबाबदारी संपूर्ण समाजावरती येऊन पडेल. तर मग त्यासाठी एक निराळी मुलांच्या संगोपनाची व्यवस्था निर्माण करावी लागेल. सरकारला किंवा त्या तिथल्या टोळीला, समाजाला. तसं न करता प्रत्येक मुलाची काळजी ज्यांनी त्याला जन्म दिला त्यांनीच घ्यावी, ही जास्त काय म्हणतात त्याला स्वस्तातली किंवा इकॉनॉमिकल बाब आहे. आणि अर्थात त्याच्यात पुढे आपण त्याच्यावरती काय म्हणतात त्याला, जन्मानी कोण आहेस, म्हणजे मग तुझी जात काय आहे, धर्म काय आहे, ह्याचे पण सगळे शिक्के लावून पुन्हा लोकांना एका वेगळ्या पद्धतीने या सगळ्यात मॅनेज करू शकतो, असं म्हणूयात आपण. त्याच्यासाठी माझ्या मते समाज असं सांगतो की तुम्ही मोनोगॅमस राहा, पॉलिगॅमस राहू नका. पण निसर्गामध्ये अशी काही म्हणजे वाच्यता नाहीये किंवा निसर्ग असं काहीच नियम तुमच्यासमोर मांडत नाही, खरं सांगायचं तर. हा त्यातला एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा, नात्यांमध्ये पॉवर प्ले असतो का? तर हो, असतोच, 100% असतो. सगळ्या नात्यांमध्ये असतो का? कदाचित सगळ्या नात्यांमध्ये सगळ्या वेळेला नसतो, पण काही वेळेला असतो का? तर तो असूच शकतो. त्याचं कारण असं आहे की ज्या कुठल्या माणसाला त्या त्या वेळेला जे काही कन्व्हिक्शन असेल त्याचं,
आणि त्याला जर असं वाटत असेल की ही गोष्ट योग्य आहे, ह्या दिशेनेच आपण जायला पाहिजे आणि तो त्या दुसऱ्या माणसाला त्याबद्दल भरीस पाडू शकतो, त्याला कन्व्हिन्स करू शकतो. तर मग तो तितका छोटा पण पॉवर प्ले असू शकतो किंवा मग एकमेकाला इमोशनली काय म्हणतात तसं ब्लॅकमेल करणं असेल किंवा वाईट वागवणं असेल किंवा खूप जास्त चांगलं वागवणं असेल किंवा खूप प्रोटेक्ट करणं असेल. ह्या सगळ्या म्हणजे काय म्हणतात त्याला छोटे छोटे आपापल्या पुरते लुटूपुटूचे का होईना पॉवर प्लेज आहेत त्याच्यामध्ये. पण सशक्त नातं हे ह्या पलीकडे असावं आणि म्हणलं तसं की जरी लग्न हा व्यवहार बरोबर. असला तरी हा जर जाणीवपूर्वक केला असेल आणि त्याच्याबरोबर प्रेमही असेल त्याच्या आतमध्ये अध्यारूत, तर कदाचित वेगळ्या पद्धतीने आणि खूप सशक्त सकारात्मक नातं देखील तयार होऊ शकतंच. मात्र सजगतेने हे केलं पाहिजे. जसं तू मगाशी म्हणलास की लोक हे असंच करतात का विचार करून करतात, तर ते मला असं वाटतं की आपण कोणत्याही गोष्टीची जबाबदारी 100% जेव्हा घेतो तेव्हा आपण ती कृती जास्त सजग राहून करतो. मग ते लग्न असेल नाहीतर इतर कोणत्याही कृती असतील ज्या मोठ्या प्रमाणात तुमचं आयुष्य बदलू शकतात. अशा कोणत्याही कृती करताना तुम्ही खूप जाणीवपूर्वक आणि खूप सजगतेने काम करणं खूप महत्वाचं होऊन जातं. तर ते माझ्या मते बरोबर. या नात्यात मोरॅलिटी गृहीत धरलेलीच आहे ना. मोरॅलिटी आता हा. परत तेच की मोरॅलिटी हा एक काय म्हणता येईल तसा पण समाजाला ही टर्म सुद्धा मानव मेडच आहे, हं? मॅनमेड आहे. काय ही टर्म सुद्धा माणसानंच तयार केलेली आहे. हो, कारण की आपण जेव्हा आपण म्हणतो की जंगलातनं आपण सुसंस्कृत म्हणजे जेव्हा केव्हा आपण जंगलातनं बाहेर पडून सुसंस्कृत समाजाच्या टोळ्या निर्माण केल्या तेव्हापासनं ह्या सगळ्या गोष्टींनी जे बारीक बारीक अडथळे येतात समाजाच्या व्यवस्थित चालण्यामध्ये किंवा प्रगतीमध्ये, ते सगळे अडथळे दूर करण्यासाठी माणसांना रोज एक नियम करून सांगणं किंवा त्यांना हटकत राहणं ह्याच्यापेक्षा जर त्यांना काय म्हणतात त्याला एक मोरॅलिटी किंवा असं काहीतरी मोठा दबाव मानसिकरित्या तयार करू शकलात तुम्ही, तर ते आपापल्याच पिंजऱ्यात अडकतात म्हणजे मेंटल प्रिझनमध्ये अडकतात. मग ती मोरॅलिटी सुद्धा एक मेंटल प्रिझन तयार होऊ शकतो की ह्या डोक्यामध्येच असं आहे की नाही एकपत्नी व्रत पाहिजे किंवा एकपती व्रत पाहिजे असं जेव्हा तुम्ही त्यांच्या डोक्यातच घालता तेव्हा मग ते समाजात जाऊन अशा कृती करण्यापासून आतूनच म्हणजे परावृत्त होतात. तर ते कदाचित अपेक्षित असावं त्यांना म्हणजे समाज तुम्हाला रिवॉर्ड करतो तसं करण्यासाठी. तुम्ही जर तसं वागत राहिलात जसं समाजाला अपेक्षित आहे तर समाज तुम्हाला त्याच्यासाठी निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडसर निर्माण होत नाही. बघा ना, पूर्वी लग्न खूप काळ टिकायचे. आता कसं झालंय की डिवोर्सची संख्या वाढत चाललेली आहे. इवन तुमच्या देशात तर फार पटापट डिवोर्स होतात. लोक पटकन काही डिवोर्स घेतात. अनेक कारणं असतील त्यांची, आपल्याला माहित नाही काय. पण मग हे सिंगल राहणं किंवा मुलं असतील तर मग त्यांचा सांभाळ करणं हे किती कठीण प्रकार आहे मग. आणि मग लग्न केलंच आहे कायम स्वरूपी तर मग डिवोर्स पर्यंत येतं का? म्हणजे माणसाला जर रिलेशनची गरज आहेच तर मग इतक्या टोकाला का जात असतील? काय होत असेल नेमकं, नाही? पुष्कळदा असं होतं की आपण जर क्लॅरिटीने एखाद्या गोष्टीपाशी पोचत नसू, एखाद्या कमिटमेंट पाशी पोचत नसू, जसं मी तुला मगाशी म्हणलं की लग्नामध्ये आपण सजग होऊन शिरत नसू किंवा आपण त्या संपूर्ण कृतीची जबाबदारी आपल्यावरती घेत नसू, तर कदाचित तिथनं गडबड आहे, तिथे प्रॉब्लेम आहे. माझ्या आईवडिलांनी बघून दिलं म्हणून मी या मुलाशी लग्न केलं आणि मग आता त्या मुलांनी मला मारझोड केली म्हणून मी परत माझ्या आईवडिलांकडे गेले किंवा अजून दुसरीकडे कुठे गेले. असं असं जे आहे त्याच्यामध्ये कुठेतरी असं आहे की आपल्या स्वतःच्या पाशी जे आपलं एक रिस्पॉन्सिबल असणं आहे की ठीक आहे हा माणूस मी बघितलाय, मी ह्याच्याशी लग्न केलंय आणि ह्याच्याशी माझं नाही पटलं, मी विभक्त झाले, असाही एक ट्रेंड आहेच आहे. दुसरा असा आहे की असह्य करून टाकतात काही माणसं जगणं त्यांच्या त्यांच्या वर्तवणुकीतनं, तर त्या पॉइंटला त्याचा स्वतःचा जर त्याच्यातनं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या बचाव करायचा असेल स्वतःचा किंवा स्वतःला एक चांगलं आयुष्य हवं असेल ह्याच्या पुढे, तर डेफिनेटली लोक विभक्त होणं पसंत करतात. आणि दुसरं असं झालंय की एवढे वर्षांचं जे स्त्रियांचं शोषण होत होतं की आहे त्यात समाधानी राहा, पती हा परमेश्वर आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्यांच्या पलीकडे आता आपण सगळेच जण शिक्षणामुळे अवेअरनेसमुळे सरकलेलो आहोतच. त्यामुळे ते आता आपल्याला जर प्रमाण जास्त वाटलं डिवोर्सचं तर ठीक आहे, म्हणजे आता त्यात काही गैर आहे असं मी म्हणणार नाही. पण हा त्यातनं जे सिंगल पॅरेंटिंग आपण बोलतोय ते तो खूप महत्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. कारण की तशा
प्रकारची जी जबाबदारी आहे कुठल्याही स्त्रीवरती येणारी किंवा पुरुषांवरती येणारी ती निभावणं अवघड आहे, अशक्य नसलं तरी कुठल्याही देशामध्ये. कारण काय एकट्याने राहणं आणि मुलांची जबाबदारी स्वीकारणं त्याच्यासाठी आपलं आर्थिक तेवढी बाजू जमेची करणं हे सगळं डेफिनेटली चॅलेंजिंग आहे. आणि अमेरिकेत अशा असंख्य स्त्रिया आहेत ज्या एकट्याने स्वतःचे संसार असे रेटतायत, ज्यांचे नवरे अनेक कारणांमुळे त्यांच्या सोबत नाही आहेत. आणि ते खूपच अवघड आहे. स्पेशली आता पॅन्डेमिकमध्ये असं झालंय की ह्या स्त्रियांना नोकरी करायला जायचं, मुलांना घरी सांभाळायचं, घरी थांबलो तर नोकरी जाणार, नोकरीला गेलं तर मुलांना कोण सांभाळणार, अशी फारच अगदी कोंडी झालेली आहे अनेक सिंगल मदर्सची तर खूपच जास्त प्रमाणामध्ये. कारण काय स्त्रियांचं असं होतं की तुम्हाला तसाही पगार कमी मिळतो पुरुषांच्या मनाने, जरी हुद्दा तोच असला तरी सुद्धा स्त्रियांना पगार कमी मिळतो. तर अशा पद्धतीने जेव्हा दोन्हीकडनं शोषण होत असतं तेव्हा ते फार अवघड होतं स्त्रियांसाठी. हे सगळं नाही स्त्रियांना पगार कमी आता कुठे मिळतो, आता कुठं असं आहे? हो 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 अमेरिकेत आजही असं आहे. अरे च्या, प्रत्येक कमाल पुरुषाला आहे. $1 मिळतो तेव्हा स्त्रीला 80 सेंट मिळतात, त्याच कामाचे, त्याच हुद्द्यावरती, त्याच क्वालिफिकेशनला. असं प्रत्येक बर, अरे अमेरिका खूप पुढारलाय असं आम्ही समजतोय. उधारलंय म्हणजे माझ्या मते ती सापेक्ष गोष्ट आहे. जेव्हा आपण जवळनं बघायला लागतो तेव्हा त्यातल्या आपल्याला गोष्टी त्रुटी दिसायला लागतात. पण ठीक आहे. पण हे लग्न प्रकरणामध्ये बघ ना, एक आपलं शारीरिक नातं तसं एक मानसिक नातं पण असतं. हम्म, आता जेव्हा आपण असं म्हणतो मानसिक नातं नावाची गोष्ट, हम्म, तर मन हे काही दिसत नाही आपल्याला, हम्म, बॉडी दिसते. मग आपण नेमकी कोण आहे, म्हणजे बॉडी आहे, सोल आहे, काय नेमकं आहे? हम्म. आणि मला असं वाटतं की ह्याचं असं एक उत्तर नाही. प्रत्येक आदिम संस्कृतीने त्याचं निरनिराळं उत्तर दिलेलं आहे. म्हणजे चीनी संस्कृती असेल, इजिप्शियन संस्कृती असेल किंवा भारतीय संस्कृती असेल, ज्या की सगळ्यात प्राचीन संस्कृती आहेत आपल्याकडच्या मानवजातीमधल्या. त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की एक आत्मा असतो जो चिरंतन असतो, ज्याची म्हणजे पुनरुज्जीवन होऊ शकतो, त्याचा पुनर्जन्म होऊ शकतो. आणि आताच्या ज्या सगळ्या पाश्चात्य संस्कृती आहेत त्यांच्यामध्ये कुठेच असं काही वाच्यता नाही आहे. एक एक आयुष्य मिळालंय ते भरभरून जगून घ्या असा त्यांचा एक दृष्टिकोन आहे. आपण फार म्हणजे पुढे काय होणार, मग आपण मेल्यावर आत्मा कुठे जाणार वगैरे ते सगळं नंतर. आत्ता आपण जिथे आहोत तिथे जगण्यातलं जे काय चैतन्य आहे, जे काय स्पिरिट आहे ते सांभाळणं किंवा ते प्रत्येक वेळेला जपलं जाईल अशा पद्धतीने आयुष्यातले प्रत्येक निर्णय घेणं, एवढं जरी आपण केलं तरी आपलं आत्ताचं आयुष्य खूप छान पद्धतीने आपण व्यतीत करू शकतो. तर हे पुढचा असा काहीतरी म्हणजे अर्थात म्हणलं तसं त्याला आध्यात्मिक वगैरे आयाम आहेत. पण आत्ता जिथे आहोत तिथून तरी सुरुवात केली. आत्ताचं आयुष्य जरी चांगलं झालं तरी खूप झालं. असं तर अगदी अगदी अगदी. हम्म. बापरे, एवढे सारे नकळत विचार आपल्या डोक्यात असतात मुरलेले, हो अर्थात. असे हळूहळू पुढे येतात असे अचानक. हो खरं. एरवी आपलं लक्षही जात नाही त्यांच्याकडे ना. हो ही जाणीव आता या निमित्तानं एक एक विचार समोर येतोय आपल्या. हम्म, हम्म. अशा निवांत कमाल गप्पा आहे. असतात ना. त्यामुळे पण कदाचित एवढ्या निवांत गप्पा झाल्या असत्या तर आपल्यालाच कळलं असतं की आपल्या डोक्यात किती विचार आहेत एका वेळेला ते. कायम तो एक चॉईस असतो की आपण काय बघावं. लग्न झालं म्हणूनही चांगली गोष्ट आहे, त्यातली पण चांगल्या गोष्टी आपण बघू शकतो. डिवोर्स झाला म्हणूनही आपण त्यातल्या चांगल्याच गोष्टी बघूच शकतो की असं कुठेही नाहीये की हे चांगलं आहे किंवा वाईट आहे. ज्या त्या गोष्टीतलं, ज्या त्या परिस्थितीतलं छान आणि सुंदर अगदी अगदी कसं बघायचं आपणच ठरवायला पाहिजे आणि काय बघायचं. त्यातनंच इव्हन आपलं चैतन्य कायम फुलत राहील आणि बहरत राहील असं वाटतं मला. अगदी अगदी अगदी. इव्हन हे जे कोविडचं संकट आहे या काळात सुद्धा आपण काय बघायचं हे आपण आपल्याला ठरवता येऊ शकतं. अगदी अर्थात. या मिळालेल्या स्पेस मध्ये काय काय करता येऊ शकेल, काय चांगलं असेल हे आपल्याला ठरवता येऊ शकेल, नाही का? प्रश्नच नाही. आणि ठरवलं पाहिजे आपण त्यातलं हे चांगल्या गोष्टी, जसं की आपण आता गप्पा मारतोय ज्या आपण कधी एवढ्या वर्षात मारू शकलो नाही. पण आता तो निवांतपणा मिळाला आपल्याला त्यामुळे आपण गप्पा मारतोय. पण आता आपल्या गप्पामध्ये थोड्याशा आपण थांबवूयात कारण की आता मला परत जाऊन लेकींची शाळा ऑनलाईन हे ते
ते बघायचं बरं. आहे ते निश्चितप्रमाणे. पण हो, असं एक मध्ये मध्ये थोडा थोडा वेळ मिळतो तेव्हा मजा येते अशा गप्पा मारायला, आणि तो मजा निवांत मजा माझ्या अगदी मते अगदी. आपल्याला आता कोविडमुळेच मिळालाय. त्यामुळे कोविडचे एका दृष्टीने आभार आहेत. बाकी जगात काही किती थैमान म्हणजे घातलं. वेगळ्या वेगळ्या प्लेनवर जाऊन आल्यासारखं होतं आणि हो. आपण हे विसरून गेलेलो असतो सगळं. खरं आहे रे. चालेल. ठीक आहे रे. बोलूयात परत आपण. ठीक आहे? हो हो हो. अच्छा. चालतंय. बाय. चल. बाय. लग्न काही जमतात तर काही फसतात, तर काही नुसतीच निभावली जातात. पण तरीही प्रत्येकाला हवंच असतं एखादं तरी नातं जीवाशिवाचं. या काळाच्या चक्रात तग धरण्यासाठी, ऊब मिळण्यासाठी खूप 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 जवळचं